तुषार बापू डीजे अद्वैत आहे, बॉस आहे, दोन्ही अंपायर्स. माहोल तयार झालाय. मौसम तयार करणं या लोकांना सांगायला नको. जिथे बसतील जिथे थांबतील तिथे मौसम तयार केला जातो गाण्याच्या माध्यमातून. अप्रतिम संगीत ऐकलं. आणि मॅचच्या दिशेने जाऊयात. सध्या आपण पाहिलं तर साई संजीवनी विपक्ष दी कॅपिटल अशी मॅच खेळली जाते. तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत असेल. अर्थातच तुम्ही पाहताय, ऐकताय, खेळताय, जगताय नाईक बा बनपुरी प्रीमियर लीग 2024. अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा. मेहनत केली प्रत्येकाने आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहतोय, कारण की प्रत्येक जण खुश झालाय अंतःकरणातून की आम्ही मेहनत केली आणि अखेरीस आमची स्पर्धा यशस्वीच्या वळणावरती आहे. तर येस उमेश अंपायर, आपण जाऊया मैदानामध्ये. अंपायरचे चेहरे दिसले नाहीयेत, पण आम्ही दावा करून सांगू शकतो की उमेश अंपायर आणि दादा डेप हे दोन्ही पंच आहेत. खऱ्या अर्थानं काळजी प्रत्येक जण घेत असतो. तडाखीचं ऊन आहे, पंचांना दिवसभर मैदानामध्ये उभं राहावं लागतं आणि बऱ्याच गोष्टींची काळजी त्यांना घ्यावी लागते. अण्णाच्या माध्यमातून बरीच काळजी आमची गेले. अण्णा उद्याच्या दिवसामध्ये देखील बरीचशी काळजी अण्णा घेतील आमची. आम्ही चेक करतोय. थँक्यू सो मच ओमसा एमटीसी. यासाठीच एमटीसी ओळखली जाते. अंपायर्सला देखील माहिती आहे दूध का दूध पाणी का पाणी न्याय भेटेल ती ओमसा एमटीसी आहे. हो वेगवान चेंडू अति वेगानं टाकलाय. एक धाव घेण्याचा मदतीनं. हो
ही धाव थोडीशी धोक्यामध्ये होती. सरपे कफन बांध खेळत भाग येते. मात्र व्हाईट +1 तब्बल 2 धावा मात्र ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. आणि संघाची धावसंख्या मात्र टीम जाऊन पोहोचते 5 ऑन स्कोर कार्ड. 5 धावसंख्या. तब्बल 2 चेंडूचा खेळ झालेला. धावसंख्या 5. ओहो, यावी मात्र हॅमर केलाय. बॉल बॅक ड्राइव्ह आहे. खेळाडू खाली पडतोय, उठून उभा राहील, चेंडू पकडतोय. फेकेपर्यंत फक्त एकाच धावेवरती समाधान. बॅकअप नाहीये, तो मागे होता. मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. मात्र संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. येस अंपायर, वेट. येस, चेंडू झालेत 2. येस, 2. थँक्यू. ओहो, सुरेख फटका निघून जातोय सीमारेषे पार. अर्थातच प्रवीण दादाच्या बॅट मधून येतोय. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. यावेळी बॅकफुटला जातोय, येतोय पंच. विवेकच्या बॅट मधून हा तडाखा. अंपायरचे दोन्ही हात जातात, गगनाला भिडतात. येतोय 6 धावेसाठी षटकार. केले तुमच्या गाण्यानं वेड लावलंय. सुरेख फटका. स्टैंड एंड डिलीवर. ये तो जाकी है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. ये तो जाकी था, ट्रेलर अभी बाकी है. अप्रतिम फटका. वो आ गया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. आणखीन एक हवेमध्ये आहे खेळाडू, चेंडू खाली निघून जातोय. आणखीन एक जणू फोटोग्राफरला सांगतोय, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो.
उघडे करतायत, पण डीजेच्या तालावरती ते गोलंदाजाला नाचवतोय, बॅकफुटला जात आहे, स्क्वेअर कट, बॅट्समन है की रन मशीन है, प्रवीण आरुगडे ऑन फायर, माही मार रहा है वो। यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न, यावेळी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते, मात्र वेगानं तोपर्यंत आपण पाहिलं तर वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट, चांगली वेळ आणावी लागते। वाईट वेळेमध्ये कोणी तुम्हाला विचारणार नाही, मात्र चांगली वेळ येते तेव्हा न विचारणार देखील तुमच्या जवळ येऊन सेल्फी काढतो, ही वेळ असते ती बदलावी लागते। वाईट वेळेत साथ कोणीच देणार नाही, चांगली वेळ आणावी लागते। प्रवीण हारुगडेने आपल्या टीमची वेळ आणून दाखवले चांगली। आता विवेक बॅकफुटला जातोय, सरळ बॅटीने आहे खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला चुकी होतीये, मात्र तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातात तब्बल 2। एका साइडला विवेक आहे, दुसऱ्या साइडला प्रवीण हारुगडे आहेत, एका साइडला आड आहे, दुसऱ्या साइडला विहीर आहे, आग दोनों तरफ बराबर की लगी है। बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन आहे, खेळाडू डाइव्ह लगावतोय का हातामधून निसटतोय, एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते। या मॅच मध्ये आता बॅटिंग करणारी टीम अर्थातच डी कॅपिटलने लावले थोडीशी आग, कारण की संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 2 षटकांच्या अखेरीस 47 या आकड्यावरती। आणि प्रवीण हारुगडे यांची बॅटिंग तुम्ही पाहिलीत तर वैयक्तिक 31 धावांवरती ते सध्या बॅटिंग करतायत। 2 षटकांच्या अखेरीस डी कॅपिटल आहे 47, लॉस ऑफ दी 0 विकेट। तच राहावं। मिस्टर सौरभ सध्या गोलंदाजीसाठी येतात, पहिला चेंडू निर्धाव जातोय, कुठली धाव नाहीये, सोडून दिलाय, पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय। आता एक्स्ट्रा धाव, एका साइडला प्रवीण हारुगडे, दुसऱ्या साइडला विवेक वर एक वार करतोय, दुसरा पलट वार करतोय, एक विहीर आहे तर दुसरीकडे हाड आहे। यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला आहे, खेळाडू वेगाने जातोय, खाली पडतोय, कॅच त्याच्या हातातून पुन्हा एकदा निसटते, तोच रिझन, तोच खेळाडू, तोच बॅट्समन, रिझल्ट आहे सेम, कॅच झाली ड्रॉप। आता चुकी त्या जागेची का त्या खेळाडूची? टीमची टोटल जाऊन पोहोचले डी कॅपिटल 50 धावा स्कोर कार्ड वरती। ओहो, रायझिंग चेंडू पडला, या मातीचा सुगंध घेऊन फलंदाजाच्या नाका समोरून गेला, परफ्यूम बॉल ऑफ द मॅच। काना समोरून जाताना, कानाच्या बाजूने जाताना, क्या जनाब कैसे हाल है, हे मात्र बोलून जातोय। मंगेश एवढ्या लांबून जातोय, कान मंत्र देतोय, चर्चा करतोय। ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी क्रॉस बॅटेड
हलक्या हाताने मात्र खेळून काढला. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 52 या आकड्यावरती. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चेंडू हवेमध्ये असताना गली रिजन मध्ये जरूर ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या अगदी 53. एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळी बॅकफुटला जाऊन हो व्हॉट अ कॅच. चिपक गया, लपक गया आणि तदनंतर मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंटला पकडली जाते. अप्रतिम कॅच. बॅट्समन आपण पाहिले तर विवेक वरपे. बॅक टू डकआउट. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी थोड्याच वेळामध्ये जरूर लाभेल. पंच यावे मात्र आहे खेळाडू. आणखीन एक प्रयत्न तर होता. मंगेश अखेरीस आपण पाहिलं तर अगदी बॅकअप साठी आहे मात्र चेंडू गॅदर करून फेकतोय. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसरी मध्ये नाहीये. एकच धाव. धावसंख्या आहे 55. 55 खऱ्या अर्थानं ओहो सबमरीन डिलिव्हरी थोडासा खाली राहिला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज म्हणजे महाराष्ट्रातील जनता आजही ज्यांना छत्रपती म्हणूनच पाहते ते छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांचे आपण पाहिले तर भाचे यशराजी राजे पाटील थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला भेट देतील. यावेळी बॅटीची लीडिंग एज बॉलर बॅक ड्राइव्ह आहे खेळाडू. चेंडू आपण पाहिलं तर त्याच्या आवाक्यातून थोडासा बाहेर आहे. आणखीन एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. बॅकफुटला जातोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू डीप मधून वेगाने येतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट करत असताना 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 58 या आकड्यावरती आणि तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे. आपण पाहिलं तर 4. 2 टू गो. ओहो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. निर्धाव जाण्याआधी चुकीच्या दिशेला केली आहे फेकी. हातचं सोडलं पळत्याचा लागला मागे आणि जिथे आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला चेंडू फेकला असता तरी झाला असता बाद. मात्र धावा देऊन बसलाय 2 आणि नशीब दे बहादूर का साथ देतीये. दुसऱ्या साईडला प्रवीण आरुगडे खाली बसलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो आणि हा दम सध्या मात्र पाहतोय प्रवीण आरुगडे यांनी बॅचच्या सुरुवातीपासून दाखवलाय. संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या अखेरीस 60. बॅकफुटला यावे मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन खेळाडू वेगाने येतो. चेंडू गॅदर केलाय. डायरेक्ट फेकी होऊ शकते आणि कदाचित तो हातातून निसटलाय. काय घडतंय या मॅच मध्ये. तिसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते आणि ती देखील कंप्लीट झाली.
आधीच कर्जबाजारी त्याच्यात उसना शेजारी धावा कंप्लीट केल्या गेल्या 3 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 63 आणि 64 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. प्रवीण हारुगडेने या मॅच मध्ये आग लावली आहे आणि त्यांनी सांगितलं पुस्तकाचा एक पान फाटलं म्हणून धडा कधी संपत नसतो. पान पलटी अध्याय दुसरा आणि प्रवीण हारुगडे यांनी केला अध्याय दुसरा चालू. व्हॉट अ बॅटिंग प्रवीण दादा. राहिला प्रवीण हारुगडे. व्हॉट अ बॅटिंग. सर्वा म्हणजे खऱ्या अर्थानं कुठरे प्रीमियर लीग गतवर्षीचा मिस्टर केपीएल अनिकेत आणि अर्थातच पप्या सध्या आपण पाहिलं तर खेळपट्टीच खऱ्या अर्थानं तो आढावा घेतो की अशीच खेळपट्टी आपल्याला कुठरे प्रीमियर लीगला बनवायची आहे आणि इथलीच खेळपट्टी उचलून तिकडे घेऊन जाऊ शकतो तो. आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. येस वैभव दादा, वैभव देसाई आपण देखील या. अनिकेत दा वेलकम. आणि पप्पा आता विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. थेट आपण जाऊयात अगदी टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थोड्याच दिवसामध्ये कुठरे प्रीमियर लीग येते. आई निनाय देवीच्या यात्रेनिमित्त असलेली कुठरे पंचक्रोशीतली एक भव्य दिव्य स्पर्धा या कुट्रेकरांसाठी असलेला वर्ल्ड कप 10, 11, 12 या तारखेला खेळवला जाईल. अगदी टॉस केला जातोय. दिव्यराजने कॉल केलाय छापा आणि काटा आलाय. अगदी थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. अभिनंदन. नाणेफेक जिंकले. संध्याकाळचं सत्र. आता निर्णय काय असेल महत्वपूर्ण? बॅटिंग. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. अगदी ज्या प्रकारे स्पर्धा पाहिली आजचा पहिला दिवस प्रत्येकाने एन्जॉय केलाय. तुम्ही कितपत एन्जॉय केले? आम्ही पण खूप एन्जॉय केलेलं आहे. अगदी कमी बोलतात, खूप कमी बोलतात. त्यांचे एक्सप्रेशन सगळे काही सांगून जातात. गोलंदाजी करायची आहे. 4 षटकांची लढत. समोर केदार फायटर्स. 4 षटकामध्ये कितपत रोखण्याचा मानस असेल? खरं तर मी टॉस जिंकला असता तर प्रथम गोलंदाजीच करणार होतो. 4 षटकाच्या अखेरपर्यंत आम्ही त्यांना 30 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी
मनासारखा निर्णय झालाय, म्हणजेच काय तर नाईकबा पावलाय म्हणावं लागेल. स्पर्धा एन्जॉय केली? हो नक्कीच. आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच हा सामना एक लेजंड प्लेअर बरोबर होत आहे. बनपुरी गावातील लेजंड प्लेअर आमचे दीपक चोरगे वयाच्या 40 वर्षानंतर सुद्धा क्रिकेट खेळत आहेत. इथे जे यंग प्लेअर आहेत त्यांना भरपूर काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि आम्ही आतापर्यंत त्यांच्याकडून खूप काही शिकत आलेलो आहे. यस, अगदी योग्य बोलत दीपक चोरगे एक अनुभवी लिजंड खेळाडू आहेत. नाणेफेक जिंकले केदार फायटर्स. फलंदाजीचा निर्णय. धन्यवाद. पहला चेंडू. स्वागत, स्वैग से करेंगे आपका स्वागत. आइए जनाब, स्वागत है, वेलकम. ये तो बॅटर स्विंग केले. विकेट कीपर क्लोज आहे. जीवन म्हणजे आहे. यावेळी मात्र अगदी व्हाईट बॉलचा इशारा. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. विकेट कीपर अगदी क्लोज आहे डाव संपवण्यासाठी. आणि अशा वेळी अशोक मोहिते स्ट्राईकला. बॅकफुटला जातोय. अशोक मोहितेच्या बॅट मधून आणखीन एक येतोय. जणू अशोक मोहिते सांगतोय की पहिल्या इनिंगचा वेळ तुमची होती, सेकंड इनिंगची वेळ माझी आहे आणि मी उभा आहे, वेळ आणणार. निर्धाव जातोय. काय घडलं या मॅच मध्ये? पहिला चेंडूवरती षटकार आला, तदनंतर व्हाईट बॉल, तदनंतर षटकार येतोय, तदनंतर निर्धाव चेंडू. कभी तेरी कभी मेरी, कभी तू कभी मैं, कभी कशी कभी गम, अशी मॅच सध्या चालू आहे. यावेळी देखील मागचा पाय वाकवलाय. मागच्या पायावरती बसला, मग चोपला. बैचा फटका अशोक मोहितेच्या बॅट मधून येतोय. या ओव्हरचा तिसरा षटकार. इनिंग जिथे थांबली तिथे सेकंड इनिंग चालू झाली. पहिल्या इनिंग मध्ये षटकाराचे पाडे पाहिले, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील षटकाराचे पाडे चालू झालेत. अशोक मोहिते, तुमच्याकडे प्रवीण हारुगडे होता, आमच्याकडे अशोक मोहिते आहे. तुमच्याकडे शेर होता, आमच्याकडे सवा शेर आहे. तुमच्याकडे बाहुबली होता, आमच्याकडे ग्रेट खली आहे. आणि खलीबली या मॅच मध्ये चालू झाले. व्हॉट अ इनिंग, सेकंड इनिंग. यावेळी देखील बॅटची टॉपेज. विकेट कीपर आहे, चेंडू खाली पकडतोय. अप्रतिम कॅच. बॅटिंग करत असताना निलेश मानेला जावं लागतंय. निलेश माने बॅक टू द डकआउट. अगदी 20 या आकड्यावरती 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धाव संख्या. दांडी 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 गुल. विकेटचं पतन. अखेरीस आपण पाहिलं तर प्रवीण हारुगडे आले, टीमचे आयकॉन आणि टीमचा महत्वाचे खेळाडू, आणि त्यांनी मिळवले विकेट. अर्थातच अशोक मोहिते बॅक टू डकआउट.
यावेळी देखील अगदी सरळ बॅटीने आहे खेळाडू शरीराने अडवतोय. जेव्हा हाताने नाही तर शरीराने चेंडू अडवलाय यालाच बोलतात अगदी चालाखी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. ओहो बॅट स्विंग केले. फक्त बॅट स्विंग करतोय. चेंडू आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या आपण पाहिली 21. 21 धावसंख्या. ओहो पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राइव्ह. वेगाने जाईल चेंडू. अति वेगाने जातोय. अगदी प्रेक्षकांसोबत अगदी आपल्या पॅव्हेलियन मध्ये येतोय चौकार. आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 27 या आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड. ही मॅच खऱ्या अर्थानं डी कॅपिटल साठी इम्पॉर्टंट आपण बोललो होतो. मात्र त्यांना ही मॅच जिंकावीच लागेल. साई संजीवनी समोर आहे. पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय. अगदी गोलंदाजाच्या मागे बी शेप मध्ये. मात्र तोपर्यंत दोन खेळाडू तेथे येतात. क्षेत्ररक्षण होतं तिथे कंप्लीट. आणि प्रवीण हारुगडे या क्षेत्ररक्षणाशी थोडासा नाराज असेल कारण की 2-2 धावा प्रत्येक 2 चेंडूवरती धावून घेतल्यात. आणि संघाची धावसंख्या जाते 29च्या घरामध्ये. आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 29 ऑन स्कोर कार्ड. आता समीकरण आपण पाहूयात. येणारे तब्बल 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे अर्थातच 35 धावेची. 12 चेंडू 35 धावा. ऐकूया डीजे अद्वैत. आने का नाही. जाऊया मॅचच्या दिशेनं. संघाची धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 29 या आकड्यावरती 29. 29 धावसंख्या. 12-35 हे समीकरण या मॅच मध्ये. सोडून दिलाय पहिला चेंडू. नॉन स्ट्रायकिंग जागा सोडली आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. अंपायर यावेळी अगदी शहानिशा करतील. वाईट +1. 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. मॅच ऑन आहे. मॅच अजूनही एका तराजूवरती नाहीये. मॅच दोन्ही तराजूवरती आहे. मॅच खऱ्या अर्थानं दोन्ही साईडला 50-50% आहे ऑन. अजून फक्त मॅच बनवणारा हवाय. मॅच घडवणारा हवाय. मॅच रंगवणारा देखील हवाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 32 या आकड्यावरती. 32 धावसंख्या. 32. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न. त्यानंतर इट्स अ नो बॉल. नो बॉल वरती यावेळी मात्र आपण पाहिलं तर वेस्ट हाईट बीमर कमरेच्या वरती. नो +1. 2 धावा आणखीन ऍड होतात. आता येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. नो +1. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 34 या आकड्यामध्ये जाते. फ्री हिट. बॅकफुटला जातोय. पंच केलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. चेंडू आपण पाहिलं तर अगदी अंदाज चुकला जातोय. आणि तदनंतर मात्र अंपायरचा थोडासा डिसिजन यावेळी मात्र पेंडिंग असेल. शहानिशा करतायत अंपायर. आणि तदनंतर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
ही मॅच बनू शकते. या मॅच मध्ये आता मात्र डी कॅपिटल करते काय, ती मॅच हलक्यात घेते का. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 39 ऑन अ स्कोर कार्ड. बॅकफुटला जातोय पंच. यावी खेळाडू आहे मिड ऑनला. चेंडू गॅदर करतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील केला जातोय प्रयत्न. दुसरी धाव देखील यावेळी मात्र होतीये. अर्थातच कंप्लीट. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आता समीकरण पाहूयात. 9 चेंडू आणि 23 धावेची गरज अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आहे. एका साइडला साई संजीवनी. या टीमला संजीवनी भेटेल का. बॅटिंग करणारा फलंदाज अर्थातच मंगेश मोहिते आणि जयेश, या दोघांच्या माध्यमातून. वॉट अ मॅच. धावा येतात, धावा करणं महत्वाचं आहे. मॅच जिंकण्यासाठी धावा बनवणं महत्वाचं आहे. त्या बनत नाहीत, त्या बनवाव्या लागतात. यावेळी देखील बॅट क्रॉस. अगदी अंपायर पुन्हा वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. ओव्हर क्रमांक 3. अर्थातच राहुल टेटमेची गोलंदाजी थोडीशी महाग ठरते आता या मॅचचं चित्र थोडस स्पष्ट करण्यासाठी. कारण की जे खांदे आधी अगदी कॉलर टाईट होती, ते खांदे थोडेसे झुकलेत आणि ब्ल्यू आर्मी चे हात आता हळूहळू कमरेवरती येऊ लागलेत. कारण की या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमनं धावा बनवायला केली आहे सुरुवात. बरंच काय घडतंय, बरंच काय प्रेशर आहे, बराच आवाज वाढले जात आहेत. सोडून दिला. यावेळी देखील आपण पाहिलं स्लीप आहे, जिथे आपण पाहिलं तर अगदी योग्य चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती सादर केला आणि तब्बल आपण पाहिलं तर धावसंख्या अजूनही स्थिर आहे. अर्थातच 42. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न जरूर केला, पण यावेळी आपण पाहिलं तर येस अंपायर डेलिब्रेट आहे का अंपायर. इट्स अ डेलिब्रेट. अगदी बरोबर, डेली आहे हा, डेलिब्रेट आहे. कारण की फलंदाजाने कुठली ऍक्शन केली नाही मित्रांनो आणि हा चेंडू शरीराला लागला, तो लेग बाईस देखील देता येणार नाहीये, तो आहे डेलिब्रेट. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. ओहो, सूर्य एक फटका इनसाइड आउट खेचून काढला आहे. खेळाडू चुकी करतोय आणि अखेरीस कॅच होते ड्रॉप. मात्र धावांसाठी केली जाते धावा. धाव 2 धावा यावी मात्र धावून घेतल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 44 या आकड्यावरती. 44 44 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे आणि विजयासाठी तब्बल 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. वॉट अ मॅच. ही मॅच आणली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं जवळपास. डी कॅपिटलच्या हातातून थोडीशी खेचली आहे मॅच.
कारण की मुठ्ठीमध्ये असलेली मॅच मातीमध्ये जाऊन चालणार नाही, मिठ्ठीमध्ये जाऊन चालणार नाहीये. कारण की मॅच पकडली आहे डी कॅपिटलनं. आता 6-20 ची गरज आहे, शेवटची ओव्हर इम्पॉर्टंट असेल. वातावरण पाहत आहे सध्याचं अगदी नाईकबा बनपुरी विभागातलं हे वातावरण. कारण की या गावाचे वातावरण आहे, पाण्याची जराही कमी नाहीये या गावामध्ये. कारण की आपण पाहिलं ज्या पद्धतीने हिरवगार झाडी आहे, डोंगर आहे, अगदी समोर आपण पाहतोय. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र अर्थातच श्री नाईकबा याचं देवस्थान तुम्ही पाहता. आणि जत्रेच्या वेळी तुम्ही पाहिलं तर अगदी कर्नाटक भाविक या नाईकबाच्या मंदिरावरती, नाईकबाच्या डोंगरावरती जास्त लाखोच्या माध्यमातून जरूर उपलब्ध असतात, जरूर येत असतात. आणि तदनंतर आपण पाहिलं तर संपूर्ण हे वातावरण खऱ्या अर्थानं गावाचं गाव पण जपण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं गेलंय. ओहो, थोडासा राईज होतोय जिथे आपण पाहिलं तर संधी आहे का, फेकतोय, एक धाव तर कंप्लीट होते. आणि तदनंतर आपण पाहिलं तर ही एक धाव मात्र वेगानं कंप्लीट केली जाते, पण बाउन्स म्हणून जरूर दंडित केलं जाईल अंपायरच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहिलं तर येस मेन अंपायर यावेळी दंडित करतात वन बाउन्स म्हणून. आता 5 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. मॅच मध्ये एखाद 2 फटके आले, मॅच बनू शकते. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅट अगदी वेगानं स्विंग केले. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता 4 चेंडू 19 धावेची गरज, म्हणजे 3 चेंडूवरती 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. नाईकबा बनपुरी गाव आणि या गावामध्ये दुसरं वर्ष या मैदानामध्ये स्पर्धा खेळवली जाते. ओहो, यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न, कमबॅक करून दिलाय गोलंदाज संजय जाधवनं. पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यावेळी मात्र पूर्ण होतोय. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. लीग स्टेज आहे, शेवटपर्यंत मॅच सोडून चालत नाही. एक धाव कंप्लीट करणं महत्वाचं असतं. कारण की धाव संख्येच्या जेवढ्या जवळपास पोहोचाल, टार्गेटच्या जवळ पोहोचाल, तेवढं महत्वाचं असतं. लीग स्टेजला छोट्या मोठ्या गोष्टी असतात, जिथे विकेट सांभाळून खेळणं देखील महत्वाचं ठरतं. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या वेगानं जातोय. बांधाच्या अगदी कॉर्नरला चेंडू लागलाय. कॅरम फटका आहे खेळाडू. यावेळी मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट होतात. 1-2 2च धावा कंप्लीट होत असताना आपण पाहिल्या टीमची टोटल 49 या आकड्यावरती जाते. 64 धावेचं टार्गेट. एक मोठं डोंगर पोखरण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम साई संजीवनीनं केला. मात्र अखेरीस चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 धावा आहेत 49. टू गो. ओहो, सुरेख फटका पंच केलाय आहे खेळाडू विवेक. अगदी आरामामध्ये चेंडू गॅदर करतोय, फेकतोय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि दुसरी धाव यावेळी मात्र होतीये कंप्लीट. काय घडतंय आज? डी कॅपिटल हलक्यात घेते की काय मॅच? कारण की लीग स्टेजला लवकर एखादी विकेट पडली की पॉइंट कमी होतात आणि रन रेट कमी होतात एखाद्या विकेट पडल्यानं. आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला अवघड जातं अशा छोट्या मोठ्या गोष्टी. कारण की डी कॅपिटलला ऑलरेडी विकेट घ्यायचे समोरच्या टीमचे. आणि यावेळी मात्र अगदी निर्धाव जातोय आणि या मॅच मध्ये पहिला विजय मिळवणारा संघ ठरतोय. अर्थातच ही 3री मॅच खेळतोय आणि 2 पराभव पत्करावे लागले आणि 3ऱ्या मॅच मध्ये मिळवला विजय डी कॅपिटल या संघानं. डी कॅपिटल वॉन डी मॅच आणि साई संजीवनी संघ होतोय पराभूत. यानंतरची मॅच आहे केदार फायटर आणि दिव्यराज 11. केदार फायटर वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच वन साइड हिरो प्रवीण हारुगडे दादा या मॅचचे ठरतात मॅन ऑफ द मॅच. प्रवीण दादा, वेलकम अँड पिक अप अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच.